स्पंदन शक्ती आहेत ना, ह्याच्यात काही लोक शुभ रंग बघतात, शुभ रत्न बघतात. यांचा वापर केला ना स्पंदनं द्विगुणित व्हायला मदत होते. स्पंदनं म्हणजे काय, समजा मी आहे सेल्समन, मी आहे वक्ता, मला लोकांवरती प्रभाव टाकावा लागतो, मी कंपनीत आहे, मला मीटिंग क्रॅक करावे लागतात, मला बोलण्यासाठी माझा बुध मजबूत करायला काय लागेल, कदाचित त्याची अंगठी, कदाचित त्याचं दान, कदाचित त्याचं स्नान, मी काय करू शकतो का नेमकं, ह्या शक्यता आहेत. यांना रेमिडीज म्हणतात. एखादी प्रॉब्लेम आहे तर एव्हरी प्रॉब्लेम हॅड इट्स ओन सोल्युशन. प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन असतं. मान्य ते काम कमी जास्त करेल, पण प्रॉब्लेम प्रत्येक सोल्युशन सकट असतो. ह्यात काय करावं, मी कुठला रंग कधी घालावा, कुठला रंग कधी घालावा, लग्नामध्ये हिरवा आणि लाल हेच का घालतात, तिथे आपण बाकीचं का नाही घालू शकत, असं काय की ब्ला 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 धर्मपद्धतीत ब्ला रंग घालतात तर दुसऱ्या एखाद्या धर्मपद्धतीत दुसरा रंग का घालतात. काही लोकांमध्ये काळ्या गाड्या बॅन आहेत तर काही लोकांमध्ये काळं तर फॅन आहे. असं नेमकं का होतं, हे रंग काय आहेत बरं, ह्या अशा कशा गोष्टी आहेत. समजा आकाशातला मंगळ तोच आहे, मग तो सगळ्यांनाच का त्रास देत नाही, मंगळाचा त्रास काही लोकांनाच का असतो, बाकीचे लोक का निवांत आहेत, त्यांनी काय केलंय, म्हणजे असं काय आहे की ते बाय गिफ्टेड आले त्यांना त्रास होत नाही आणि आम्हालाच त्रास होतो, असं नेमकं काय आहे. हा माझ्या अंगातला शुभ्र वस्त्र म्हणजे पांढऱ्या रंगाचं शर्ट आहे, हे प्रत्येक वारंवारतेचे, प्रत्येक फ्रिक्वेन्सीचे करंटला रिफ्लेक्ट करतो. सगळे करंट रिफ्लेक्ट केल्यामुळे, सगळ्या लाईट रेज रिफ्लेक्ट झाल्यामुळे तो शुभ्र दिसतो. ऑन द सेम टाइम हे ब्लॅक आहे, हे ब्लॅक आहे, हे ब्लॅक आहे, हे सगळ्यांना आकर्षित करतं आणि आत घेतं. हे जास्त रिफ्लेक्ट करत नाही म्हणून ते काळं दिसतं. अजून एखादी गोष्ट, आता इथे हे पर्पल का दिसतंय बरं, ह्याच्यात कोणत्या रंगाचे रिफ्लेक्शन्स आहेत, हे नेमकं कोणाला रिप्रेझेंट करतायत, याच्यामध्ये काही वारंवारता, काही स्पंदनं असतात. ही स्पंदनं कामाला येतात, ही स्पंदनं त्रास द्यायला सुद्धा येतात. सगळ्याच गोष्टी मत्तीच्या आणि सगळ्याच गोष्टी त्रासाच्या नसतात, काही गोष्टी न्यूट्रल पण असतात. हे नेमकं न्यूट्रल काय आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण करतोय अध्ययन ज्योतिष शास्त्राचं, ह्या विद्येचं. ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टी सामावलेल्या आहेत. सम आणि विषम, स्थिर, चल, गोड, तिखट, अशा भरपूर विविधांगी गोष्टी आहेत. विविधांगी गोष्टी ज्याच्यामध्ये आपण एखाद्या गोष्टीला डायव्हर्स किंवा वर्गीकरण करू शकतो. सम गोष्टी आहेत ना, ह्या साधारणपणे स्त्रीलिंगी आणि क्षणभंगूर मानल्या जातात, पण विषम ह्या तेजस्वी असतात, अशा उग्र स्वरूपाच्या थोड्याशा असतात, पुल्लिंगी मानल्या जातात आणि त्या काम पण तसंच करतात. 1, 3, 5, 7, 9 ह्या संख्या वेगळं काम करतात, पण 2, 4, 6, 8, 10 म्हणजे एकच आलं म्हणा, शेवटी त्याला इथून वकळायचं असतं. या गोष्टी वेगळ्या काम करतात. हे नेमकं असं कसं आणि हे का असं, याचं उत्तर आपण जाणून घेतोय येत्या काही एपिसोडमध्ये, येत्या भागांमध्ये, येत्या पाठांमध्ये. हा आहे अध्ययन ज्योतिषशास्त्राचं. या प्रत्येक काचं उत्तर तुम्हाला मिळेल. तुम्ही दुसऱ्याला समजावून पण देऊ शकता, इथपर्यंत तुम्ही यात खोल जाणार आहात. हे अध्ययन करायला खरंच खूप सोपं आहे, आकर्षित आहे आणि खूप छान आहे. ह्या जर्नीमध्ये तुम्हाला खरंच खूप मदत होईल. विशिष्ट अंक विशिष्ट ग्रहांच्या अंमलाखाली असतो. हे ग्रह आहेत ना, यांचं पण आपल्याला अध्ययन करायचं आहे आणि या विशिष्ट अंकांचं सुद्धा आपल्याला अध्ययन करायचं आहे. नेमका कुठला अंक आहे, याचं काम काय आहे, म्हणजे ज्याचा भाग्यांक 1 आहे किंवा 1 हा अंक रवीच्या अंमलाखाली येतो. रवी काय आहे, आम्ही तर फक्त सन, सूर्य याचा अभ्यास केला होता. आकाशगंगेत तो असतो, एकच तारा आहे. आपल्या मिल्की वे गॅलेक्सीमध्ये कित्येक सूर्य आहेत, मग त्या सूर्यांमध्ये त्याच्या भोवतीने ग्रह फिरतात. त्याचं गुरुत्वाकर्षण खूप स्ट्रॉंग आहे. एकची माणसं पण स्ट्रॉंग गुरुत्वाची असतात. सूर्य नेतृत्व करतो, एक सुद्धा नेतृत्वच करतो. बरोबर, मी एखाद्या गोष्टीत नेतृत्व करायला जातो, मी तोंडावर पडतो, पण आमच्या वर्गातला ब्ला 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 खरंच छान लिडिंग करतो. त्याने खरंच लिडिंग करावं. ज्याला नेतृत्व जमत नाही त्याने जर का लिडिंग करायला सुरुवात केली, त्याने नेतृत्व क्षमतेने काही गोष्टी करायला सुरुवात केली, तर तोही खड्ड्यात आणि त्याच्या हाताखाली काम करणारे सुद्धा खड्ड्यात जातात. जर का राजा सिंह असेल तर त्याच्या हाताखालचे जे मेंढ्या आहेत ना, मेंढरं, ही सुद्धा लढाई जिंकून येतात. आणि राजात जर का मेंढरू असेल आणि त्याच्या हाताखाली सिंह असतील तर ते त्या लढाईत तोंडावर पडून येतात. हे अत्यंत सत्य आहे. हे बऱ्याच लढाईत दिसलंय सुद्धा, ऑब्झर्व सुद्धा झालं आणि तुम्ही रोज बघत सुद्धा असाल. टीम लीडर मजबूत असेल, कुठलीही टीम छान काम करते. टीम लीडरच लेच्यापेचा असेल तर ते टीम खड्ड्यातच जाते. भले ते किती पण स्ट्रॉंग टीम असू दे, त्याचं कुठलंच काम राहत नाही, सुसूत्रता राहत नाही. काम करवून घेणं यासाठी काही वेगळ्या पिंडाची माणसं लागतात आणि काम करणं यासाठी एका वेगळ्या पिंडाची माणसं लागतात. हे पिंड काय आणि यांची मतिर्भिन्नता काय आहे,
हेच अध्ययन आपण याच्यात करणार आहोत. ह्याच्यात आहे ना वेगवेगळे ग्रह जे आहेत ना, यात तुम्हाला 9च्या 9 ग्रहांचा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला 9च्या 9 संख्यांचा अभ्यास करायचा आहे. कुठल्या संख्या, कुठली व्यक्ती, रिअल लाईफमध्ये जेव्हा कम्पेअर कराल, शिकता शिकता कम्पेअर कराल, खूप मजा येईल, खूप प्रगल्भता येईल आणि शिकायला पण खूप मिळेल. ही जर्नी खरंच खूप छान आहे. याचा पूर्ण फायदा घ्या. भाग्यांक म्हणजे काय असतं सांगतो तुम्हाला. लकी अंक, अजून त्याला बरेचसे नावं असतील, पण शक्यतो आहे ना भाग्यांक हा जन्मतारखेचा अंक असतो. याला सम्यक संख्या असं सुद्धा म्हणतात. जन्मतारीख एखाद्याची 14 असेल ना तर त्याची एक अंकी बेरीज भाग्यांक असतं. एक अंकी म्हणजे काय, 4 अधिक 1 बरोबर 5. 5 हा त्या व्यक्तीचा भाग्यांक झाला. 14त 5 कुठेच दिसत नाही, बरोबर. ह्याच्यात सुरुवातला तर 1 आलाय, मग 4 पण आलाय. मग ह्याच्यात एकाचे गुणधर्म आहेत का, यात 4चे आहेत का, ह्याच्यात 5चे गुणधर्म नेमके आले कुठून. बरं, 5 भाग्यांक म्हटला तर त्यात 14चा माणूस वेगळा असतो, जन्मतारीख 5 असलेला वेगळा असतो, आणि जर का तुम्ही बघितलं तर 23चा माणूस वेगळा असतो. हे मायक्रो फरक काय आहेत, हे फरक आहेत खरंच. यांचा सुद्धा अभ्यास तुम्हाला येत्या काळात करायचा आहे. हा विशारदचा अभ्यास आहे. आता आपण जे करतोय हा प्रवीणचा अभ्यास आहे. प्रवीण हा सगळ्यांमधला इम्पॉर्टंट प्रारंभिक भाग आहे, कारण इथे तुमचं फाउंडेशन बनतं. याच्याच अध्ययनावर तुम्ही पुढे जाता आणि बाकीचं अध्ययन करता. हे जर का कच्चं राहिलं, विषय संपला. पुढचं अध्ययन तुमचं अत्यंत कच्चं होणार आहे, हे लिहून घ्या. हा अत्यंत छान आणि सुंदर असा भाग आहे. याच्यात तुम्हाला भाग्यांक, प्रारब्धांक, याच्यानंतर पिरॅमिड अंक पण बघायचा आहे तुम्हाला, आणि बऱ्याचशा अंकांचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे तुम्हाला याच्यात राशी बघायची आहेत. कुंडली शास्त्रामध्ये आपण चंद्र रास बघतो. रास म्हणजे काय, माझ्या जन्माच्या वेळी चंद्राबरोबर जी कुठली रास होती ती माझी रास झाली. माझ्या जन्माच्या वेळी चंद्राबरोबर मिथून होती, माझी रास मिथून. पण सूर्यरास पण असते. संख्याशास्त्रामध्ये, अंक ज्योतिषमध्ये आपण सूर्यराशीचा अभ्यास करतो. सूर्यरास कशी बरं असते, ही काढतात कशी, ही इंग्लिश महिन्यांवरून काढतात, मराठी महिन्यांवरून काढतात, ही नेमके काढतात कशी, याचा पण अभ्यास करायचा आहे. तुलनेने संख्याशास्त्र खूप सोपं आहे, खूप पटकन जलद आत्मसात करता येण्यासारखं, जलद वापर करता येण्यासारखं हे शास्त्र आहे. स्वतःला ज्योतिषी म्हणूनच घ्यायचं आहे आणि खूप लवकर म्हणून घ्यायचं आहे तर संख्याशास्त्र हा उत्तम मार्ग आहे. संख्यांचा आपला रोजच्या जीवनाशी संपर्क येतो. गाड्याच्या नंबरपासून अगदी डोळ्याच्या नंबरपर्यंत, घराच्या नंबरपासून प्लॉटच्या नंबरपर्यंत, अरे रँक पासून तुमच्या सीट नंबरपर्यंत, ह्या सगळ्यांमध्ये संख्यांचा सहभाग असतोच आपल्याकडे. जिथे कुठे चॉईस आहे, हे घेऊ की ते घेऊ, त्यात संख्याशास्त्राचा वापर तुम्ही डोळे झाकून करू शकता. शुभ वार कुठला आहे, शुभ दिन कुठला आहे, शुभ तारीख कुठली आहे, कोणत्या महिन्यात करू, कोणत्या महिन्यात नाही करू, कधी करू, केव्हा करू, का करू, यानेच का केलं, मी का नाही केलं, या काचे उत्तरं तुम्हाला संख्याशास्त्रातून लिलया काढता येतील. बसल्या बसल्या. काही लोक त्यांची जन्म वेळच माहीत नाही, खरंच माहीत नाही, सकाळ दुपार संध्याकाळ पण माहीत नाही. संख्याशास्त्र आहे, यांचा वापर करा. त्यांची सूर्यरास काढा, त्यांचं संख्या कुंडली काढा. ह्याच्यामध्ये सुद्धा युत्या असतात. म्हणजे एखाद्याची 7 आणि अजून एखाद्या संख्याची युती, एखाद्याची 1 आणि अजून एखाद्या संख्येची युती, ह्या युत्या बघणं. त्याच्यामध्ये त्याचे काही ग्रिड्स म्हणजे त्याचे काही स्पंदनं असतात. त्याची स्पंदनं कुठली भरली आहेत, कुठली स्पंदनं रिकामी आहेत, सदर व्यक्तीने स्वार्थी राहावं का, सदर व्यक्तीने स्वार्थी राहू नये, ह्या गोष्टीचा सल्ला घेणं देणं, यासाठी तुम्हाला हे अत्यंत उपकारक आहे. याच्यामध्ये आहे ना, हाच तुम्ही बघितला भाग्यांक, इथे एक प्रारब्ध अंक सुद्धा असतो. जन्मतारखेची संपूर्ण बेरीज करायची. म्हणजे एखाद्याची जन्मतारीख काय आहे, एखाद्याची जन्मतारीख आहे 21 जून 1998 एखादी जन्मतारीख आहे, तर 21 2 अधिक 1 अधिक 6 अधिक 1 अधिक 9 अधिक 9 अधिक 8 1998 अशी पूर्ण संख्येची एक अंकी बेरीज केली तर प्रारब्ध अंक निघतो. भाग्यांक लकी नंबर चांगलं सांगतो, प्रारब्ध सगळंच सांगतो, चांगलं पण वाईट पण. मग हा कुठे वापरायचा, भाग्यांक कुठे वापरायचा, नंतर अजून एक अंक येणार आहे, नेमका हा कुठे वापरायचा, असे बरेचसे अंक आहेत. ह्यात कन्फ्यूज न होता एका ग्रॅज्युअल वेने पुढे जायचंय. अत्यंत कामाची गोष्ट. ह्याच्यानंतर पुढे बघा, काही वेळेला ना ज्योतिष मार्गदर्शन कुठे कुठे देतं बघा. तुम्हाला आजचा दिवस शुभ आहे, अशुभ आहे, हा आठवडा, हा महिना, हे वर्ष, कधी कधी ना आपल्याला आयुष्याचं प्लॅनिंग करावं लागतं. कधी कधी लोन, घर घेणं किंवा मोठ्या मोठ्या गोष्टी, लग्न, बऱ्याचशा गोष्टीचं आपल्याला प्लॅनिंग करावं लागतं. कोणत्या महिन्यात करावं, काही गोष्टींमध्ये आपल्याकडे चॉईसच नसते, पण जिथे चॉईस असते तिथे चॉईस घ्यावी. मला हा वर्ष कसा आहे, मला पुढचं वर्ष कसं आहे, हे वर्ष वाईट आहे, खरंच मी जपून करू, हा महिना कसा आहे. काही वेळेला आपण बेदरकारपणे कामं करतो, काहींची सवयच डॅशिंग असते. त्या व्यक्तींनी जपून कधी राहावं,
काहींची सवय ही खरंच खूप केअरफुली असते, त्यांनी कुठल्या ठिकाणी केअर जरा कमी करून निवांत जगावं, हातपाय कधी पसरावेत आणि कधी हातपाय आक्रसून घ्यावेत, यासाठी आपण शुभ दिवस काढू शकतो. तुमच्या स्वतःच्या कॅलेंडरचं जरी तुम्ही प्लॅनिंग केलात तरीही तुम्हाला ते अत्यंत कामाचं आहे. कॅलेंडर प्लॅनिंग म्हणजे काय? माझ्याकडे आकाशी रंगाचं शर्ट आहे, पांढऱ्या, पिवळ्या, निळ्या आणि काळ्या पण रंगाचं शर्ट आहे, मी कधी काय घालू, मी जे मिळेल ते घालतो. असंच आयुष्य जगावं का? आपण जनावर आहोत का आपण प्राणी आहोत? जे मिळेल ते हाताला घालावं. अरे माणूस आहोत. दैदिप्यमान इतिहास लाभलेली भारतभूमीतली या मराठी ठिकाणातली मराठी आपण माणसं आहोत. प्रगल्भतेचा वारसा आपल्याला आहे. आपण काही घालावं? आपण जनावर आहोत का? शुभ्रच का घालावं? आकाशीच का घालावं? लाल कधी घालावं? या कधीचं उत्तर तुमचं तुम्ही काढा. तुमचं कॅलेंडर ठरवा. तुमच्या स्वतःच्या भाग्यांकावरून तुम्हाला सदर दिवस कसा आहे, 21 तारीख कशी आहे, 22 कधी, मला मीटअप ठेवायचं आहे, कुठल्या तारखेला ठेवू? माझ्याकडे आठवड्यातले 3 शनिवार 3 रविवार आहेत. यातले नेमक्या कधी मी भेटायला जाऊ, कधी मी फिरायला जाऊ, कधी मी माझ्या कामाला जाऊ, कधी मी काहीच न करता घरी राहू, हे मी प्लॅन करू शकतो. इज इट पॉसिबल? हा, मला व्लॉग टाकायचा आहे, माझ्याकडे ब्ला 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 व्लॉग आहे, हा मी कुठल्या तारखेला टाकावा, हा मी कुठल्या महिन्याला टाकावा, सदर व्लॉग सिरीज चालू आहे, ती थांबवावी, चालू ठेवावी. माझं एखाद्या मुलीशी जुळतं, आमचं दोघांचं एकमेकांशी मित्रत्वाचं नातं आहे, आम्ही पुढे जावं का नुसतं जुळतं म्हणून पुढे जावं? लव्ह मॅरेजमध्ये भांडणं होतात, लव्ह मॅरेजमध्ये डिवोर्स तर होतोच. हे का झालं? त्याने शास्त्राचा आधार खरंच घेतला होता का मनाचा आधार घेतला होता? मनोमार्गी गेला तो नर पापिया म्हटलंय, म्हणजे मनाच्या मार्गाने काही करतो तो पापी माणूस आहे. संतांनी सांगितलंय, माझं वाक्य नाहीये, हे त्यांचं आहे. एकतरी ओवी अनुभवा यावी त्याने बोलावे. अनुभवायला तुम्हाला आलं असेल, ह्या जगात तुम्ही बघितलं असाल, अट माझी एकच आहे, हे शिकताय तर एक तर निरीक्षण क्षमता तुमची लाजवाब हवी. जर निरीक्षण तुमचं चांगलं आहे ना, तर हे शास्त्र शिकण्यासाठी तुम्हाला खरंच खूप स्कोप आहे आणि पुढे जबरदस्त होप आहे. ज्योतिष विद्या आहे ना, मी तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला याच्यातून आहे ना यथायोग्य ज्ञान म्हणजे काय बरं, आत्ता काय होईल सांग, आत्ता आत्ता तुला 10,000 मिळतील की नाही सांग, आत्ता काय होईल सांग, तुझ्या डोक्याला बंदूक लावतो, तू आता जगशील की नाही सांग, ह्या अशा बावळट कल्पनांसाठी वापरण्यापेक्षा जर का तुम्हाला येणाऱ्या काळाची पुसटशी कल्पना जरी आली तरी तुम्ही तुमच्या कितीतरी गोष्टी उत्तम करू शकता. माझं आयुष्य पुढे कसं आहे, खरंच जर का पुढे अडचणी आहेत तर मी माझी गुंतवणूक ही डिफेन्सिव्ह वेने करेन. पुढे माझं आयुष्य खरंच निवांत आहे तर मी आता मी त्या गुंतवणुकीच्या ऐवजी त्या गोष्टीला ब्लाब्ला ब्लाब्ला मध्ये घालेन. तुम्ही स्वतःचा कॅल्क्युलेटिव्ह विचार करू शकता. खरंच कर्ज घेणं माझ्या फायद्यात आहे की कर्ज घेऊन मी अडकत जाईन? कित्येक लोक आहेत ज्यांनी क्रेडिट कार्डवरून कर्ज घेऊन हे कार्ड ते कार्ड मारत एवढी अमाऊंट एवढ्यापर्यंत नेऊन ठेवलेली असते, व्याजच त्यांचं भांडवलाच्या डबल झालेलं असतं. हे का होतं? जर त्यांना पुसटशी कल्पना आली असती, माणूस यातून वाचला नसता. सदर जातकाला स्त्रियांपासून धोका आहे, लांब राहावं, लवकर लग्न करावं, संसाराला लागावं. त्या माणसाने लवकर लग्न करून मोकळं व्हावं का कुठल्या माणसाने नेमकं काय करावं, येत्या काळाची पुसटशी कल्पना यावी, फक्त याचसाठी मी अध्ययन करतोय, हे डोक्यात ठेवा आणि पुढे जावा. तुम्हाला ह्या शास्त्रातून प्रचंड फायदा होईल. जी लोक कमी घ्यायला येतात ना, ती ढिगाने घेऊन जातात आणि जी लोक सगळंच न्यायला येतात खरंच ते काही न घेता निघून जातात. असंच होतं. ही ज्योतिष विद्या आहे, ह्याचा विद्येसारखाच वापर करावा. ह्या गोष्टीने माणूस हा सिव्हिलाइज्ड होतो, माणूस पोलाईट होतो. ज्योतिषशास्त्राने माजलेला माणूस कोणी नसतो. ज्योतिषशास्त्राने माणूस शांत होतो, त्याला समजतं स्वतःच्या मर्यादा, स्वतःचा पूर्ण स्वॉट ॲनालिसिस कळतं, स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी पूर्ण ॲनालिसिस कळून जातं. जरी एक अश्रू पुसायचा आला ना तरी आपला जन्म काहीतरी कामाला आला. एखाद्याचा अश्रू पुसायला जरी आला, तुम्ही स्वतः बरोबर एखाद्याला मार्गदर्शन जरी करू शकला की तुझ्यात ह्या गोष्टी चांगल्या आहेत, तुझ्यात ह्या गोष्टी खराब आहेत, तू ह्या गोष्टी कर आणि या गोष्टी टाळ, ह्या जरी तुम्हाला सांगायला आल्या तरी ही बऱ्यापैकी तुमचा जन्म कारणी लागल्यासारखा आहे. कारण त्या गोष्टी त्याच्या साचा, त्याचा ढाचा आणि येत्या काळातलं भविष्य पण बदलणारे असतात. 10वी नंतर काय करू, 12वी नंतर काय घेऊ, नेमकं माझं कशात पुढे आहे. एखाद्या माणसाकडे ज्याच्याकडे बऱ्याच कला असतात, नेमकं त्याने कुठल्या गोष्टीत पुढे जावं, ह्या गोष्टीसाठी हे शास्त्र आहे. तुम्ही हात बघितला असाल, कधी पिक्चर बघताय, हिरो हिरोईनचा हात बघा, लांब सडक बोटं असतात, अगदी हडळ चेटकिणीसारखी लांबडी बोटं हिरो हिरोईनची.
शुक्रप्रधान हात म्हणतात, जो कलात्मकतेचा हात असतो. चित्रकारांची बोटं वेगळी असतात, गुंडांची बोटं छोटी आणि वेगळी असतात, अशिक्षित काम करणाऱ्या हातगाडीवाल्यांची बोटं वेगळी असतात. कधी कधी तुम्ही मोठ्या माणसांशी शेक हँड केलंय, कधी स्वतःपेक्षा उच्चभ्रू असलेल्या लोकांच्या मीटिंगमध्ये गेलात, कधी शेक हँड केलंय त्यांच्याबरोबर. मऊ हात असतो. काही लोक खूप कष्टाची कामं करतात, स्टील त्यांचा हात मऊ असतो. मऊ हाताला भाग्यवान हात म्हटलं जातं. ज्या हाताला गुलाबी अशी शेड असते, शुभ्र गुलाबी शेड, किंवा अगदी माणूस जरी काळा असला, म्हणजे लिटरली काळा म्हणणं चुकीचं आहे, पण त्याचा रंग शरीराचा हा डार्क असला, जास्त सावळा, तरी काही लोकांचे हात गुलाबीसर असतात. भाग्यवान हात, अभागी हात, हे तुम्हाला तुमच्या ऑब्झर्वेशननेच कळून जाईल. तर का आपण ज्यांना शास्त्राची काहीच समज नाहीये, आपल्या ऑब्झर्वेशनने शास्त्राचे असे नियम काढू शकत असू, तर मला सांगा, आपल्यापेक्षा कैक पटीने हुशार असलेल्या लोकांनी, प्रज्ञावान लोकांनी काय नियम तयार केले असतील. आपण नियम शोधून काढणार, त्यापेक्षा त्यांनी तयार केलेले नियम शिकणं कधीही उत्तम, उत्तम आणि उत्तमच. 2 माणसं बुद्धिबळ खेळतात. तिसरा एक अनोळखी व्यक्ती आला, ज्याला बुद्धिबळातलं, चेसमधलं काहीच माहीत नाही. त्यांचं बुद्धिबळ खेळताना पाहून, जर का ह्याने राजा कसा चालवला, घोडा कसा चालवला, हे ऑब्झर्व करून जर का याच्यातून त्याने नियम बाहेर काढायचं ठरवलं, हे जिकरीचं आणि कष्टाचं काम आहे. त्याला कळायच्या पण नाहीत काही मूव्स काय झाल्या त्या. पण त्याचऐवजी एखाद्याला 2 मिनिटात सांगितलं, बघ हा प्यादा सरळ जातो, तिरका मारतो, एकच पाऊल जातो, एकच पाऊल मारतो, हत्ती सरळ अनलिमिटेड, आडवा अनलिमिटेड, कसाही मारतो, आडवा आणि उभा. हे जर का 2 मिनिटात एखाद्याने समजावलं आणि मग तो चेस बघत बसला, तो चेस एन्जॉय पण करेल, त्याला मूव्स कळतील सुद्धा, कदाचित तो त्याच्यातून स्वतःची एखादी मूव्स तयार पण करेल. शास्त्र अगदी तसंच आहे. जग बघत बघत त्याच्यातून नियम काढण्यापेक्षा जगाचे नियम बघा, अध्ययन करा, वापरा, आयुष्यात कामाला येतील. याचसाठी हे शास्त्र आहे, याचसाठी हे शिकायचं आहे. न्यूमरोलॉजी याचे येत्या काळातले सगळे लेक्चर मी तुम्हाला सांगेन. 1 ते 9 संख्या, ह्या संख्यांचा वापर, भाग्यांक, प्रारब्धांक, नंतरच्या काळात विशारदमध्ये पिरॅमिड अंक, विचारलेल्या प्रश्नावरूनच उत्तरं कशी काढायची, याचं सुद्धा एक वेगळं शास्त्र. भाग्यांकाबरोबर शुभ अंक, अशुभ अंक, मित्र अंक, अमित्र अंक, नाव ठेवावं, कोणतं ठेवावं, नवीन मुलाचं नाव काय असावं, भंद्याचं, बिझनेसचं नाव काय असावं, उच्चार पूर्ण होणारं नाव, उच्चार आखडतं घेणारं नाव, याच्यामध्ये फरक असतो का? असतो तर बघा ना स्वतः वापरून. फलाना कंपनी बंद झाली, त्याचं नाव उच्चार पसरणारं होतं, उच्चार बंद होणारं नाव कुठलं होतं? कंठवर्ण असणारी नावं किंवा मृदू वर्ण असलेली नावं, ह्याच्यातले फरक आणि बऱ्याचशा गोष्टी आपण येत्या काळात शिकतो आहोत. याच्यातून प्रवीण याची काही अध्ययनाची पद्धत आहे, जी मी तुम्हाला सांगेन. त्या प्रकारे अध्ययन करा, त्या प्रकारे तुमचे नोट्स करा. काही नोट्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू, काही नोट्स तुम्हाला स्वतः कीप डाऊन करायचे आहेत. होमवर्क सगळ्यांनी करायचं आहे आणि दिलेल्या गोष्टींचं अध्ययन आणि त्याच्या गोष्टी ज्या वेळोवेळी सांगितल्या जातील त्या वेळोवेळी सबमिट करा. सबमिशन पेपर्स ॲक्युरेट वेळच्या वेळी करा. तुम्हाला पुढे पुढे प्रगती उत्तरोत्तर करायचं आहे, विशारद व्हायचं आहे, पुढे जायचं आहे आणि ह्या गोष्टी आयुष्यात वापरायच्या आहेत. उद्दिष्ट एकच आहे, जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामाचा आला.